सगळ्यांच्या नजरेत मी एक साधा आणि सुस्वभावी मुलगा होतो. पण माझ्या मनात वहिनींच्या रसरशीत तारुण्याबद्दल काय विचार चालले होते, हे फक्त मलाच ठाऊक होतं. त्या दिवशी घराचा दरवाजा बंद होता आणि खिडकीच्या एका छोट्या छिद्रातून मी जे पाहिलं, त्याने माझ्या शरीरात जणू विजेचा संचार झाला. वहिनींच्या त्या मादक अदा आणि त्यांचा तो रेशमी स्पर्श पाहून माझ्या संयमाचा बांध सुटला. पुढे जे घडलं ते आमच्या दोघांच्या आयुष्यातलं एक असं गुपित नातं बनणार होतं, ज्याची कल्पना कोणी स्वप्नातही केली नव्हती. माझं नाव अमोल. दिसायला मी शांत आणि स्वभावी असलो तरी मनात अनेकदा भावनांचं वादळ घोंगाळत असायचं. माझ्या घरात दादा आणि वहिनी सानिका राहायची. सानिका वहिनी म्हणजे जणू साक्षात सौंदर्याची खानच. त्यांचं रसरशीत तारुण्य आणि कमनीय शरीर कोणालाही घायाळ करेल असं होतं. लोण्याच्या गोळ्यासारखा गोरा आणि मऊ देह, डोळ्यात एक प्रकारची खोडकर चमक आणि बोलण्यातला गोडवा, त्यामुळे त्यांच्या भोवती नेहमीच एक मंद सुगंध दरवळत असायचा. त्या दिवशी दादा ऑफिसला गेले होते. मी घरी एकटाच होतो. दुपारची वेळ होती. वातावरणात एक प्रकारचा संतपणा होता. वहिनी त्यांच्या खोलीत होत्या. मी जेवायचं विचारायला त्यांच्या रूमकडे गेलो, पण दरवाजा बंद होता. जुन्या घराच्या त्या लाकडी खिडकीला एक छोटं छिद्र होतं. कुतूहलापोटी मी तिथून आत डोकावलं आणि जे पाहिलं त्याने माझ्या अंगात विजेचा संचार झाला. वहिनी स्वतःच्या शरीराची तेलाने हळुवारपणे मालिश करत होत्या. त्यांचा तो रेशमी स्पर्श स्वतःच्याच अंगावरून फिरताना बघून मी सुन्न झालो. त्यांच्या चमकदार त्वचेवर तेलाचा ओलावा आणि त्यातून निर्माण होणारी मादक ओढ पाहून माझ्या काळजाचा ठोका चुकला. थोड्या वेळाने त्या शांतपणे झोपी गेल्या. संध्याकाळी जेव्हा त्या हॉलमध्ये आल्या तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं आणि तृप्तीच दिसत होती. त्या सोफ्यावर येऊन बसल्या. मी त्यांच्या समोरच होतो. त्यांचं ते सुंदर व्यक्तिमत्व आणि आकर्षण काया बघून मला आता राहवत नव्हतं. मी उठलो आणि त्यांच्या शेजारी जाऊन बसलो. वहिनी, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे, मी धीर एकटवून म्हणालो. त्यांनी माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या मोहक डोळ्यात प्रश्न होता. बोल ना अमोल, काय झालं? मी थेट मुद्द्यावर आलो. वहिनी, मला माहीत आहे दादांकडून तुम्हाला जे सुख मिळायला हवं ते मिळत नाही. तुमची ही ताण, तुमची ही ओढ मी समजू शकतो. माझं हे वाक्य ऐकताच त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. त्या काही काळ शांत राहिल्या, जणू मनातलं दंत चाललं होतं. मग अचानक त्यांनी माझा हात हातात घेतला. त्यांचे थरथरणारे पण अनुभवी हात माझ्या हाताला स्पर्श करत होते. अमोल, तू जे बोलला ते खरं आहे. मला आजवर जे समाधान हवं होतं ते कधीच मिळालं नाही. त्या घाईवरून म्हणाल्या. मी म्हणालो, वहिनी, जर तुमची हरकत नसेल तर मी तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करायला तयार आहे. हे आपलं गुपित नातं असेल. हे ऐकताच त्यांनी मला घट्ट मिठी मारली. त्यांच्या शरीराचा मंद सुगंध माझ्या नाकात भरला. अमोल, तूच मला समजून घेतलंस. मला तुझे हे रसरशीत तारुण्य आणि तुझा आधार हवा आहे. त्या माझ्या कानात कुजबुजल्या. त्यांनी हळूच माझे ओठ आपल्या ताब्यात घेतले. तो स्पर्श इतका उष्ण आणि मादक होता की माझ्या शरीरात जणू आग लागली. मी त्यांना माझ्या मजबूत बाहूंमध्ये उचलून घेतलं. त्याच कमनीय शरीर माझ्या हातांना एक वेगळाच आनंद देत होतं. मी त्यांना बेडरूममध्ये घेऊन गेलो आणि बेडवर अलगद झोपवलं. त्यांच्या जाळीदार नाईटीतून त्यांचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत होतं. मी त्यांच्याजवळ गेलो. त्यांचे श्वास वेगाने धावत होते. वातावरणात आता फक्त उष्णता आणि उत्कटता उरली होती. मी त्यांच्या मानेवर हळूवार चुंबन घ्यायला सुरुवात केली. तेव्हा त्यांच्या मुखातून एक गोड हुंकार बाहेर पडला. बेडरूममध्ये शांतता होती, पण आमच्या दोघांच्या काळजाचे ठोके स्पष्ट ऐकू येत होते. मी वहिनींना बेडवर अलगद झोपवलं. त्या जाळीदार नाईटीत त्यांचं शरीर एखाद्या देवदूतासारखं चमकत होतं. मी त्यांच्या जवळ जाताच मला त्यांच्या शरीराचा तो मादक सुगंध अधिकच जाणवू लागला होता. त्या लाजून मान खाली घालून बसल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच कामुकता दिसत होती. मी हळूच त्यांच्या जवळ सरकलो आणि माझ्या मजबूत हातांनी त्यांची कंबर पकडली. माझ्या स्पर्शाने त्यांच्या अंगात जणू विजेचा संचार झाला. वहिनींनी हळूच डोळे वर करून माझ्याकडे पाहिले.
त्यांच्या मोहक डोळ्यात आता फक्त आणि फक्त ओढच दिसत होती. मी त्यांच्या मानेवरती चुंबन घ्यायला सुरुवात केली तेव्हा त्या थरथरू लागल्या. त्यांच्या उष्ण श्वासांचा स्पर्श त्यांच्या त्वचेला जाणवत होता, ज्यामुळे माझ्या शरीरात आग लागली. अमोल, त्या हळूच कानात कुजबुजल्या. आजवर असं असं कधीच वाटलं नव्हतं. तुझा हा अनुभवी स्पर्श मला वेड लावतोय. त्यांचे ते लालबुंद ओठ आपल्या ताब्यात घेतले. ते चुंबन इतकं आक्रमक आणि उत्कट होतं की आम्ही दोघेही जगाचा विसर पडल्यासारखे झालो. माझ्या हातांनी त्यांच्या कोमल आणि मऊ अंगावर फिरत असताना मला त्यांच्या रसरशीत तारुण्याची जाणीव होत होती. मी नाईटीची दोरी हळूच सैल केली. मी त्यांचा एक खांदा खाली सरकवला. त्यांच्या गोऱ्या आणि मऊ शरीराचा तो उघडा भाग पाहून माझ्या अंगातील रग अजूनच वाढली. मी त्यांना हळूवार कुरवाळायला सुरुवात केली. माझ्या हातांचा स्पर्श जसा जसा त्यांना कमनीय शरीरावर फिरत होता तसा तसा त्यांच्या मुखातून एक गोड हुंकार बाहेर पडत होता. वहिनी पूर्णपणे माझ्या स्वाधीन झाल्या होत्या. त्यांनी मला अधिकच घट्ट मिठी मारली, जणू त्या मला स्वतःमध्ये सामावून घेत पाहत होत्या. त्यांच्या शरीराचा भार माझ्यावर पडला आणि त्या उष्णतेने वातावरण अधिकच मादक झालं. तू खरंच खूप धष्टपुष्ट आणि ताकदवान आहेस, त्या माझ्या रुंद छातीवर हात फिरवत म्हणाल्या. मी त्यांच्या ओल्या ओठांचा पुन्हा एकदा ताबा घेतला. आमची ही पहिलीच वेळ असली तरी ती अत्यंत आनंददायी आणि रोमांचक होती. मी हळूहळू सुखाच्या त्या वेगळ्या जगात घेऊन जात होतो, जिथे फक्त आम्ही दोघंच होतो. त्यांच्या घामाने चमकणाऱ्या शरीराचा स्पर्श आणि तो शिस्तीतला उत्कटपणा मला स्वर्गाचा अनुभव देत होता. माझे हात आता त्यांच्या कमरेवर मऊ भागावर रेंगाळत होते. प्रत्येक स्पर्शाने त्यांच्या शरीरात एक नवी लाट उसळत होती. मी त्यांना सुखाच्या शिखरावर नेण्यासाठी सज्ज झालो. वहिनींचे डोळे आता अर्धवट मिटलेले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर पूर्ण तृप्तीचे भाव स्पष्ट दिसत होते. अमोल, मला अजून हवंय, त्या अधिक होऊन म्हणाल्या. त्यांच्या त्या शब्दांनी माझ्या मनातील ही ताण अधिकच वाढवली. मी त्यांना पूर्णपणे स्वतःमध्ये सामावून घेतलं आणि आमच्या त्या गुपित नात्याची एक नवीन आणि रोमांचक सुरुवात झाली. बेडरूममधील वातावरण आता पूर्णपणे मादक झालं होतं. बाहेरच्या जगाचा आम्हाला विसर पडला होता. वहिनींच्या घामाने चमकणाऱ्या शरीराचा स्पर्श माझ्या हातांना एक वेगळाच अनुमान देत होता. मी त्यांच्या जवळ गेलो आणि माझ्या मजबूत स्नायूंनी त्यांना पुन्हा एकदा स्वतःकडे खेळलं. त्यांच्या जाळीदार नाईटीची दोरी आता पूर्णपणे सैल झाली होती आणि त्यांचा तो गोरा आणि मऊ देह माझ्या डोळ्यासमोर एखाद्या कलाकृतीसारखा दिसत होता. मी हळूच त्यांच्या कमरेत हात फिरवायला सुरुवात केली. माझ्या त्या उभय स्पर्शाने त्यांच्या अंगात पुन्हा एकदा उंचीचा संचार झाला. त्यांनी लाजून आपले मोहक डोळे मिटून घेतले आणि माझ्या खांद्यावर डोकं टेकवलं. अमोल, तुझ्या या ताकदवान हातांचा स्पर्श मला वेड लावतोय, त्या श्वास रोखून म्हणाल्या. मी त्यांचे लालबुंद ओठ पुन्हा एकदा आपल्या ताब्यात घेतले. यावेळी ते चुंबन अधिक खोल आणि आक्रमक होतं. आमची जी फिरवणी आणि आमच्यातल्या ओठांचा घेतलेला तो ताबा यामुळे शरीरातील उष्णता क्षणाक्षणाला वाढत चालली होती. वहिनींनीही आता मला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली होती. त्यांचे अनुभवी हात माझ्या पाठीवरून फिरत होते, ज्यामुळे माझ्या अंगातील रग अजूनच वाढली. मी त्यांच्या साडीचा पदर, जो त्यांनी बाजूला ठेवला होता, हळूच उचलला आणि त्यांच्या कमरेच्या मऊ भागावर तो रेशमी कापड फिरवायला सुरुवात केली. त्या स्पर्शाने त्या अधिकच शहारल्या. त्यांच्या मजबूत मुखावरून निघणारे गोड हुंकार आणि तो दीर्घ श्वास मला सुखाच्या एका वेगळ्या शिखरावर घेऊन जात होता. वहिनी, तुमचं हे रसरशीत तारुण्य आणि ही आकर्षक काया पाहून माझं मन पूर्णपणे बाण हरपलं आहे. मी त्यांच्या कानात कुजबुजलो. त्यांनी मला घट्ट मिठी मारली आणि त्यांचा शरीराचा भार पूर्णपणे माझ्यावर टाकला. आम्ही दोघेही बेडवर शिरालो. वहिनींनी माझे दोन्ही हात आपल्या कोमल आणि नाजूक अंगावर ठेवले. त्यांच्या हृदयाची धडधड मला माझ्या हाताला जाणवत होती. मी ताणलेली ओढ आणि मनातील ही ताण आता शमण्याच्या मार्गावर होती. मी त्यांच्या ओल्या ओठांना हलकेच चावा घेतला, तेव्हा त्या अधिकच शहारल्या. त्यांच्या चेहऱ्यावर कामुकतेचे भाव स्पष्ट दिसत होते. आजवर कोणीच मला असं सुख दिलं नसेल जेवढं सुख मला तू देतोयस, त्या लाजून म्हणाले.
मी माझा टॉवेल बाजूला फेकून दिला आणि आम्ही दोघेही आता पूर्णपणे एकमेकांच्या स्वाधीन झालो होतो. त्यांच्या कोमल भागांवर माझा स्पर्श होताच वहिनींनी माझे केस घट्ट पकडले. त्यांच्या शरीरातून निघणारी ती उष्णता आणि तो शिस्तीतला उत्कटपणा सगळं काही एखाद्या स्वप्नासारखं वाटत होतं. त्यांच्या मऊ स्पर्शाने मी पूर्णपणे सुन्न झालो होतो. आम्ही दोघेही त्या सुखाच्या अथांग सागरात बुडून गेलो होतो. तो स्वर्गाचा अनुभव होता, जिथे फक्त दोन शरीराचं मिलन नव्हतं तर दोन उत्पुट मनांची तहान भागणार होती. बेडरूममधील वातावरण आता पूर्णपणे रोमांचक झालं होतं. बाहेर अंधार पडू लागला होता, पण खोलीत आमच्या श्वासांची उष्णता वाढतच होती. वहिनींनी जेव्हा माझ्या डोळ्यात पाहिलं, तेव्हा मला त्यांच्या कामुक नजरेत फक्त आणि फक्त समर्पण दिसलं. मी हळूच त्यांच्या मजबूत बाहूंमध्ये त्यांना सामावून घेतलं. माझे अनुभवी हात आता त्यांच्या कमरेच्या मूळ भागावरून फिरत होते. त्यांच्या रसरशीत तारुण्याने मला पूर्णपणे वेड लावलं होतं. मी त्यांच्या ओठांवर पुन्हा ताबा मिळवला आणि त्यावेळी ते चुंबन अधिक आक्रमक होतं. वहिनींनी माझे केस घट्ट धरले आणि त्यांच्या ओल्या ओठांनी माझ्या चुंबनाचा प्रतिसाद दिला. त्यांच्या मुखातून निघणारे गोड ओंकार आणि तो दीर्घ श्वास मला सुखाच्या एका वेगळ्याच जागी सफर घडवत होती. अमोल, तुझं हे धष्टपुष्ट शरीर आणि तुझा हा जादुई स्पर्श आजवर कधीच विसरता येणार नाही. त्या माझ्या मानेवर हलके चावत कुजबुजल्या. त्यांच्या त्या शब्दांनी माझ्या अंगावरती रग अजूनच वाढली. मी त्यांना बेडवर अधिक घट्ट पकडलं आणि आमची शरीरं एकमेकात मिसळून गेली. घामाने चमकणाऱ्या शरीराचा स्पर्श आणि त्यातून येणारा तो शरीराचा मंद सुगंध यामुळे मी पूर्णपणे सुन्न झालो होतो. त्यांच्या त्या कोमल आणि नाजूक अंगावर माझे हात जसे फिरत होते, तशी त्यांच्या शरीरात विजेची लाट उसळत होती. मी त्यांच्या नाईटीची दोरी पूर्णपणे सैल केली होती आणि त्यांचा तो गोरा आणि मऊ देह माझ्यासमोर पूर्णपणे मोकळा झाला होता. त्या लाजून मान खाली घालून बसल्या होत्या, पण त्यांच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. मी हळूच त्यांच्याजवळ गेलो आणि त्यांना सुखाच्या शिखरावर नेण्यासाठी सज्ज झालो. आमच्यातील ही मर्यादा आता ओलांडली गेली होती. तो अमानुष थरार आणि दोन्ही शरीरांचा तो उष्ण श्वास सगळं काही एखाद्या स्वप्नासारखं वाटत होतं. वहिनींनी मला घट्ट मिठी मारली आणि त्या सुखाच्या ओघात स्वतःला पूर्णपणे समर्पित केलं. त्यांच्या चेहऱ्यावर आता तृप्तीचे भाव दिसत होते. त्यांच्या मऊ स्पर्शाने माझी ही इतक्या दिवसांची तहान भागली होती. थोड्या वेळाने आम्ही दोघेही शांत झालो. वहिनी माझ्या छातीवर डोकं ठेवून शांत पडून होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं. आज पहिल्यांदा मला इतका आनंद मिळाला, त्या हळूच म्हणाल्या. मी त्यांच्या कपाळावर चुंबन घेतलं. हे आमचं गुपित नातं आता कायमचं आमच्यात मनात कोरलं गेलं होतं. आम्ही दोघेही पूर्णपणे तृप्त झालो होतो. ते चांदण्यात चमकणारे शरीर आणि प्रेमाची नवीन भाषा आम्हाला एक वेगळ्या जगात घेऊन गेली होती.